तर आपल्या गावाकडे एका मामाची गाडी आली तर त्यांनी घरचा डबा आणले तर त्यात एक दोन भाकरी येतात तर ही आणायला लावली तर ते झाल्यावर आपण तिकडे आणत आहोत. तर नमस्कार भावांनो, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता वाजले दुपारचं 1 आणि आपली आंघोळी आता झाली. तुम्हाला पण माहिती आहे का आपण पार्किंगमध्ये आहोत. तर अजून आपल्या गाडीचा नंबर आला नाही. तर भावांनो आज शनिवार असल्यामुळं आंघोळ ते करून घेतले, मस्तपैकी फ्रेश ते शाबू ते खालाय. तर भावांनो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग. सलीम भाई पण आंघोळ करायची म्हणाल ते, तर सलीम भाईला आता बकेट ते नेऊन दिला. बकेट ठेवून साबण इसरले, साबण आणायला चाला. साबण नेऊन ते देवता आणि बसवता. मग काय आहे, मग सध्या तर निवांतच आहे. तर आता सलीम भाईला साबण ते देऊन आलो, बसला गाडीमध्ये. तर काय आता बघू 3-4 वाजता काहीतरी जेवण ते करूता, कारण की आज शनिवार आहे. एकाच टायमाला जेवावं लागतंय. आणि शाबू ती खालाय सकाळी, मग पुन्हा डबल शाबू करूता रात्री. तर आता वाजले तर दिवस मावळताचे 6 बघा, तुम्ही बघू शकता. तर आता शनिवार सोडायसाठी जेवण बनवाले तर रात्रचं, मग जेवण ते करूता आराम करूता. आता उद्या तर रविवार, उद्या तर गाडी भरत नाही, तर परवा दिवशी गाडी भरल बघूता. तर गाडीमध्ये मामा ती चटणी बनवाली, तर टमाट्याची चटणी. मी आलतो भाकरी न्यायला, का बरं की आपल्या गाडीत पीठ नव्हतं. तर भाकरी बनवायला सांगितलं, तर आज भाकरी काय बनायला नाही. का भाकरी बनल्यावर घेऊन जाऊता, तर जाऊन बघूता काय म्हणते ते. तर झालं की भाकरी घेऊन जाऊता. मग तर आपल्या गावाकडून एका मामाची गाडी आली तर त्यांनी घरचा डबा आणले तर ह्याच्यात 1-2 भाकरी येतात तर ही आणायला लावले तर ते झाल्यावर आपण तिकडे आणत आहोत. तर आला आता भाकरी न्यायला. तर हे बघा, घरी इथं भाकरी बनवायला सांगितले आता. तर आता इथं जेवढे ड्रायव्हर आहेत तेवढे का असं कुठं पीठ नसलं तर इथंच ह्या मावशी पशीच बनवायला देतात. तर मावशी मस्तपैकी भाकरी ती बनवून देतात घरच्यासारखं. तर तुम्हाला माहिती असेल की आपण काल आज 2 दिवस झाले तर आपल्याला येऊन. तर भावांनो आता बघूता गाडी, आता उद्या तर रविवार, उद्या तर भरत नाही, परवा दिवशी गाडी भरल. तर बघूत आता कुठला लोड देत आहे काय नाही, तर भरल्यावर जाऊता. मग तर आता भाकरी ती नेऊन जेवण ती करूता, जेवण ते करून झोपता मस्तपैकी. शनिवार ते सोडून, कारण की आज शनिवार होता म्हणून आम्ही आता शनिवार जाता, कारण की आमच्या गावामध्ये मोठं मारुतीचं मंदिर आहे. तर बघूत शनिवार ते सोडून मग मस्तपैकी झोपता निवांतमध्ये. तर फायनली भावांनो आता वाजले तर रात्रीचे 9 आणि आपण जेवण ते करून मग शनिवार ते सोडून फर्स्ट क्लास जेवण ते करून झालंय. तर भावांनो इथं मस्तपैकी बघा तापत बसले, तर कारण की इथं थंडी वाजले. तर भावांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.